न हात लावता, न कोणत्याही पद्धतीने घासणीचा वापर करता, आज आपण फक्त पाण्यामध्ये भांडी बुडवणार आहोत आणि काढणार आहोत. तुम्ही एक बघू शकता, की किती सारी भांडी पडली आहेत. बऱ्याचदा आपल्याला भांडी घासायचं प्रचंड ज्वार येतं आणि अशा वेळेस आपल्याला डिशवॉशर वगैरे काहीच नसतं. सरळ हाताने भांडी घासावी लागतात आणि बऱ्याचदा ना भांडी अशी करपली सुद्धा जातात. आता ही करपली म्हटलं तर आधीच टेन्शन येतं कारण खूप घासावं लागतं. पण अशी भांडी सुद्धा आज आपण साफ करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला काय करायचं आहे मोठं पातेलं घ्यायचं त्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे. कडकडीत असं पाणी आपल्याला गरम असायला हवं. त्यानंतर असं मोठं एखादं पातेलं वगैरे घ्या किंवा तुमच्याकडे जर असं भांडं असेल मोठं टोपलं ते घेतलं तुम्ही तरीही चालेल. जर खूप सारे भांडे असेल तर मोठं घ्या आणि पाणी सुद्धा तुम्हाला त्या भांड्यानुसारच घ्यायचं आहे. एकदम गरम पाणी आपल्याला लागणार आहे. कोमटसर पाण्याचा वापर करायचा नाही. जर कोमटसर पाणी गेलं तर मग निघणार नाही बघा. तर आता इथे आपण टाकलेला आहे बेकिंग सोडा. 2 चमचे आपल्याला बेकिंग सोडा इथे घालून घ्यायचा आहे. इनोचं एक सॅचे असेल ते घातलं तरीही चालेल. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे व्हिनेगर. व्हिनेगर तुम्ही बघू शकता मी साधारणतः अंदाजेच टाकलेला आहे. जसं आपण यामध्ये व्हिनेगर टाकतो ना, याची रिएक्शन व्हायला सुरुवात होते. पहिलं थोडंसं टाकायचं, त्याची रिएक्शन झाली की मग डबल दुसरं टाकायचं. त्यानंतर डिशवॉश लिक्विड टाकायचं. अगदी थोडंसं टाकायचं आहे. नसेल तुमच्याकडे डिशवॉश लिक्विड तुम्ही साबणचा वापर करत असणार, तर इकडे तुम्ही निरमा वापरला तरी चालेल. ती निरम्याची पावडर तुम्हाला इकडे टाकायची आहे. त्यानंतर 1 लिंबाचा रस आपल्याला यामध्ये पिळून टाकायचा आहे. पण मात्र ही लिंबाची साल आपल्याला फेकून द्यायची नाही. ही खूप जबरदस्त काम करणार आहे. जसं आपण हे मिक्स करतो बघा याची रिएक्शन व्हायला सुरुवात होते आणि आता हे पाणी गरम असतानाच आपल्याला सगळं काही करायचं आहे. जर अशी भांडी खूप घाण झाली असेल किंवा अशी काळपट झाली असेल तर काय करायचं हे गरम-गरम पाणी ना त्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 मिनिटं ठेवायचं आहे आणि हे साइडला ठेवून द्यायचं आहे. आता जी रोजची भांडी आहे ती जास्त घाण झालेली नसतात. त्याचं खरकटं पहिले तर काढून घ्यायचं आणि खरकटं काढून घेतल्यानंतर या पाण्यामध्ये सगळी भांडी बुडवून ठेवायची. सगळी भांडी जेवढी चिकट-चिवट झालेली भांडी आहे सगळी बुडवून ठेवायची आणि 3 ते 5 मिनिटं आपल्याला ह्याच पाण्यामध्ये ठेवायचे. भांडे भरपूर असतील तर मग तुम्हाला पाणी हे जास्त लागणार आहे. आता आपलं घरी ना रोज चहा बनतो आणि हे भांडं सुद्धा जर आपण लगेच घासलं नाही तर असं चिकट होऊन जातं. तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने पाणी भरून ठेवायचं आहे. आता चला बघूयात जर खूप चिकट-चिवट झालेली असेल आणि अशा पद्धतीने करपलेली भांडी असेल तर ती न घासणीचा वापर करता कशा पद्धतीने स्वच्छ करायची. आता 3 मिनिटं मी हे जे गरम-गरम पाणी आहे ते यामध्येच ठेवलं. आता हे बऱ्यापैकी कोमटसर झालंय. आता जी लिंबाची साल आहे ती यावरती घासायची. आहे की नाही किती छान मॅजिक तुम्ही बघू शकता. तुम्ही जर हे व्यवस्थितरित्या केलं ना तर सगळी भांडी निघून जातात. पण जर करपलेली भांडी असेल ना तर तुम्हाला पाणी पूर्ण थंड होऊ द्यायचं नाही आहे. इथे पाणी ना कोमट आहे आणि तेव्हाच तुम्हाला करायचे. जर तुम्ही थंड होऊ दिलं तर मग तुम्हाला घासणीचा वापर हा करावाच लागेल. भलेही सॉफ्ट घासणी पण घासणीचा वापर करावा लागेल. तुम्ही बघू शकता सगळं काही निघून गेलेलं आहे. मध्ये थोडंसं जास्त करपलं होतं सो तिथे सुद्धा घासून घेतलंय आणि कसं असतं आपण भांडे कधीही पाण्यात बुडवले तरी आपलं असं असतं की थोडासा घासणीचा हात फिरवला तरी निघलं पाहिजे. तर तुम्ही बघू शकता आपण व्यवस्थितरित्या हे साफ करून घेतलेलं आहे. तुम्हाला मी पाण्यामध्ये टाकून सुद्धा दाखवते. त्याचा पिवळसरपणा ते किती करपलेलं होतं ते सुद्धा गेलेलं आहे आणि नंतर तुम्ही डिशवॉश लिक्विडने ते साफ करून घेऊ शकता. आता आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये स्टीलची भांडी ही जास्त प्रामुख्याने वापरली जात आहेत. ॲल्युमिनियमची भांडी फार कमी झाली आहेत. स्टीलची भांडीचा प्रॉब्लेम असा आहे की त्यावरती ना काळे निळसर डाग होतात आणि आपण ती भांडी रोज घासतो तरी सुद्धा ती भांडी ना अशा पद्धतीने डाग लागतातच लागतात आणि आपण घासली तरी सुद्धा ते निघत नाही. मग काय करायचं हप्त्याभरातून एकदा तुम्हाला या पद्धतीने साफ करायचं आणि जेव्हाही तुम्ही साफ करता आणि तुमच्या स्टीलच्या भांड्याला जर अशा पद्धतीने क्लीन निघत नसेल किंवा पिवळसर थर साचला असेल आणि त्याच्या बॉटमला जर तुम्हाला अशा पद्धतीने काळे निळसर डाग झाले असेल तर मग कसं साफ करायचं तर हे सेम सोल्युशन बनवू शकता तुम्ही किंवा तुम्हाला सोल्युशन बनवायचं नसेल तर काय करायचं जिथे जिथे डाग आहे ना तिथे काय करायचं तर अशा पद्धतीने लिंबू घासायचं. जर ते डाग अगदी छोटे असतील आणि निघत असेल तर ठीक नाही तर पितांबरी पावडर घ्यायची आणि ती पावडर टाकून ही जी लिंबू आहे लिंबाची साल त्यावरती घासायची. मी तुम्हाला जसं टायटल थंबनेल मध्ये दिलेलं आहे की बिलकुल तुम्हाला घासणीचा वापर करायचा नाही. तुम्ही बघू शकता मी बिलकुल काही स्किप करत नाहीये. फक्त तुम्हाला हे घासायचं आहे. एकदम जबरदस्त पद्धतीने हे पूर्ण डाग निघून येतात. एवढी जबरदस्त ही पावडर आहे. मला ना ही पावडर तांब पितळेपेक्षा ना स्टील आणि अॅल्युमिनियमच्या भांड्यांसाठी प्रचंड आवडते. तुम्हाला जर हवी असेल ना तर मी प्रॉडक्ट टॅग केलाय बघा. घासणीचा सुद्धा आपण वापर केला नाही आणि पूर्ण काळा निळसर डाग गेलेला आहे.
तर अशा पद्धतीने तुमची करपलेली भांडी तुम्ही साफ करू शकता. चला आता आपण करपलेली भांडी तर साफ केली, पण जी भांडी आपण बुडवून ठेवली होती ती कशी साफ करायची? बिलकुल घासणीचा वापर करायचा नाही. पाणी पूर्ण कोमट झालेलं आहे. फक्त हाताने या पद्धतीने धुवून घ्यायचं आणि नंतर चांगल्या पाण्याने हे भांडी धुवून घ्यायचे. बघू शकता बिलकुल काळसर किंवा काळे झालेली भांडी पूर्ण निघलेली आहे. चिकट चिवटपणा पूर्ण निघून जातो, म्हणून आपण 3 ते 5 मिनिटं त्याला तसंच ठेवलं होतं. आता जर तुमचं चहाचं भांडं असेल, तर चहाचं भांडं लगेच चहा केल्याबरोबर हे सोल्युशन त्यामध्ये टाकायचं. तेव्हा हे भांडं न घासणीचा वापर करता निघेल. जर का हे भांडं कोरडं झालं असेल आणि नंतर तुम्ही ह्या सोल्युशननं काढायचा प्रयत्न केला, तर हे बऱ्यापैकी निघेल, पण थोडंफार जे डागलेलं असतं ते निघणार नाही. तर त्यासाठी सॉफ्ट घासणीचा वापर करावा लागेल. मी लगेच हे साफ करण्यासाठी घेतलं, तर माझं निघलं बघा. पण याला सुद्धा काळे डाग झालेले आहेत. तर याला सुद्धा मी बघा या पद्धतीने फक्त लिंबू आणि पितांबरीने घासून घेत आहे. हप्त्यामधनं एकदा मी जे स्टीलची भांडी वापरते जेवण बनवण्यासाठी, कढई असेल, पॅन असेल, त्याला मी ना पितांबरीने आणि लिंबूने असं घासते. त्याचं बॉटम पूर्ण क्लीन निघतं. ही टिप तुम्ही नक्की फॉलो करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही पावडर ना तुम्ही तुमच्या किचनमध्ये आवर्जून ठेवा. या पद्धतीने तुमची भांडी एकदम चकाचक साफ होऊन जातात. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार तर सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका आणि फेसबुकवर बघत असणार तर फॉलो करा. आता बघा आपलं खालचं बॉटमच नाही तर त्याच्या आजूबाजूच्या एरियामध्ये सुद्धा जिथे बघा असं हँडल असतं पकडायला, त्या नटाजवळ सुद्धा काळपट थर साचलेला असतो. तर तो सुद्धा अशा वेळेस तुम्ही क्लीन करू शकता. आता तुम्ही अशामधून असाल की तुम्हाला भांडे घासल्याशिवाय जमतच नाही, तर सरळ हे सोल्युशन करायचं. फक्त डिशवॉश लिक्विड याला 1 चमचा लागलेला आहे आणि 1 चमचा डिशवॉश लिक्विडमध्ये आपण ही सगळी भांडे घासून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता पूर्ण बेसिन भरलेला आहे. तुम्ही या पद्धतीने सुद्धा करू शकता जर तुम्हाला घासणीचाच वापर करायचा असेल तर. तुम्हाला जी पद्धत सोयीची वाटली ती पद्धत तुम्ही आजमावू शकता. जर फार गडबड असेल तर मी न घासणीचा वापर करता ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलंय त्या पद्धतीने तुम्ही ट्राय करू शकता. आणि जर तुम्हाला असं घासायचं असेल तर तुम्ही हे करा. म्हणजे याने काय होईल की तुमच्या भांड्यांवरचे काळे निळसर डाग सगळे निघून जातात. त्याचबरोबर भांडे जे आहेत ते खूप स्वच्छ निघतात. जर बऱ्याच वेळी आपण नॉनव्हेज फिश वगैरे बनवली असेल तर खूप भांड्यामधून स्मेल येतो, तर तो सुद्धा या हॅकमुळे नाहीसा होतो. जर तुम्ही स्पेशली नॉनव्हेजसाठी जर ह्या पद्धतीने हे सोल्युशन बनवून ती भांडी घासली ना, तर तुम्हाला खूप जबरदस्त असा रिझल्ट येईल. आता बघा जर तुम्ही व्यवस्थित बघितलं असेल तर प्रत्येक स्टीलचा बॉटम हा व्यवस्थित क्लीन निघालेला आहे. एवढं जबरदस्त हे सोल्युशन आहे. त्यामुळे तुम्ही एकदा अवश्य ट्राय करा. आणि जर या रिलेटेड तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारू शकता. जर तुम्हाला मराठी लँग्वेज समजत नसेल तर आपलं दुसरं चॅनल आहे, तिथे तुम्ही हिंदीतून हा व्हिडिओ नक्की बघू शकता आणि तुमचे भांडे सुद्धा तुम्ही याच पद्धतीने नक्की स्वच्छ करा. तुम्हाला अजून कशा रिलेटेड व्हिडिओ हवा आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि एवढी टोपलोभर भांडी मी फक्त 1 चमचा डिशवॉश लिक्विडने घासली. यावरती तुम्हाला तुमचं काय मत आहे हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आवडलं की नाही हे सुद्धा सांगा. सो या पद्धतीने आपली सगळी भांडी मी साफ केली. आता ह्या सोल्युशनचा वापर तुम्ही फक्त भांडी घासण्यासाठी नाही तर गॅस शेगडी धुण्यासाठी आणि गॅस प्लॅटफॉर्म क्लीन करण्यासाठी सुद्धा करू शकता. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी. लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. चला बाय.